पण ज्या पद्धतीने आता राज्य शासनाला मागणी केलेली आहे की जवळजवळ 17,700 पदं ही भरली जावी, त्या पदं भरत असताना मात्र ते कंत्राटी कामगार जे आपल्याकडे कायम होते त्यांना प्रायोरिटी कशी दिली जाईल, त्यांना न्याय कसा दिला जाईल? कारण शेवटी शासकीय नोकरी, भले शासकीय नोकरी म्हणून नाही, पण एसटी महामंडळामध्ये काम करायची भावना सर्वसामान्य गोरगरीब बिचाऱ्या आपल्या लोकांमध्ये असते, ड्रायव्हरमध्ये असते, कंडक्टरमध्ये असते. त्यांना असं वाटतं की कंत्राटी कामगार का होईना, पण आपण जर या ठिकाणी 5-6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष कामाला लागतो, आपण परमनंट होऊ ही भावना त्यांच्यामध्ये असते आणि त्यामुळे बिचारे ते सगळं काही सोडून आपल्या सेवेमध्ये दाखल होत असतात. आणि निश्चितपणे त्यांच्या भावनांचा आदर करून ते जर सशक्त असतील, सक्षम असतील, तर निश्चितपणे जी भरतीची प्रक्रिया आपण भविष्यामध्ये करणार आहोत आणि 18,000 भरतीची प्रक्रिया आपण करणार आहोत अनिल परब साहेब. म्हणजे असं नाहीये की आपण फक्त 100-200 मागणी केलेली आहे. ह्या 18,000 पदांची भरती झाल्यानंतर निश्चितपणे ह्या जे पूर्वीचे आपले कंत्राटी कामगार होते त्यांना प्राधान्य देण्याचा आपण प्रयत्न करू.